चला चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं आहे. तर सहाव्यात असलेल्या पारितोषिक वितरणाकडे सर्वांनी थोडं जवळ या. सर्वांचं लक्ष इकडे असू दे. बाहेर जे कोणी आहेत ग्राउंडच्या इथून थोडंसं पुढे या. व्यासपीठाजवळ या. सगळ्यांनी 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 थोडं जवळ या. बघा इतकं सहकार्य केलं, आता प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी थोडं सहकार्य करा. इकडची शिवाजी आपली टीम देखील थोडंसं पुढे या. शिवाजी थोडं पुढे या. हॅलो. चला या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपण आज हा अंतिम दिवस पाहतोय. फायनलचं आता प्राइज डिस्ट्रीब्युशन करत आहोत या अंतिम दिवसाबद्दल. आणि एकंदरीत शिवसेना शाखा क्रमांक 84 आणि यांच्या माध्यमातून अर्थातच असलेले आपले आयोजक सन्माननीय आपलं सुमित तळवणकर साहेब यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण इथे पाहिलीत. एकदा कृपया करून आपण 2 मिनिटं टाळ्यांनी त्यांचा कडकडाट करूयात, कारण एक मोठं व्यासपीठ त्यांनी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं. स्थानिक खेळाडूंना चालना मिळाली, कुठेतरी एक चांगलं व्यासपीठ मिळालं. स्वतः एक क्रिकेटर आहेत, चांगले क्रिकेट खेळत आलेत ओम शांती संघाच्या माध्यमातून, आणि त्यांनी क्रिकेट कुठेतरी मनात जपत असताना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. आणि 2 शब्द भाई नक्कीच पुन्हा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा सुरू व्हायच्या आधी सुद्धा सांगितलंय आणि विशाल वारंवार सांगतोय मी क्रिकेटर होतो होतो ना आहे. तेच बरं तेच आता थोडी बॅटिंग ग्राउंडच्या बाहेर करतो. या स्पर्धेचं आयोजनाच्या मागचा हेतू फक्त एवढाच होता की हे सर्व माझे मित्र परिवार आहे. जवळपास या सर्व खेळाडूंसोबत मी खेळून झालो असेल. तेव्हा पण तोच विचार करायचो की आपल्या विलेपार्लेसुद्धा बाहेरच्या टुर्नामेंट जेव्हा मी खेळायचो मुंबईत आपल्या विलेपार्लेच्या बाहेर, तेव्हा विचार करायचो आपल्या विलेपार्लेसुद्धा हा फॉर्मेट झाला पाहिजे. हा फॉर्मेट आपल्या विलेपार्लेत कधी झाला नाही. आमच्या इथे 1 to 4 आपण असे खेळायचो. रशी बॉक्स आपल्या इथे म्हणजे खेळला जात होता. तर तेव्हा विचार करायचो की आपल्या इथे सुद्धा हा फॉर्मेट खेळला पाहिजे. आपल्या प्लेअरला सुद्धा ही प्रॅक्टिस झाली पाहिजे. तिन्ही दिशेला मारायची, चारही दिशेला मारायची प्रॅक्टिस आपल्या इथे झाली पाहिजे. असा एक हा चषक सुरू करण्यामागचा हेतू होता. आणि राजकारणात असल्यामुळे लहानपणापासून दुसरा रंगच माहीत नाही, भगवाच, आणि 4 अक्षर शिवसेना, त्यामुळे या चषकाचं नावसुद्धा शिवसेना चषक देऊन ही टुर्नामेंट आपण सुरू केली. यापुढे ही टुर्नामेंट वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. याच्यामधलं काहीच, एक पाऊल पुढेच जाणार आहे आपण. तुम्हाला आत्ताच सगळ्यांना सांगून ठेवतो. काय जण मला विचारत होते की हे कितवं वर्ष आहे, हे पुढे करणार ना, हे म्हणजे होईल ना. जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत हा चषक होत राहणार. माझ्या माध्यमातून माझ्या पश्चात अजून कोणतरी शाखा प्रमुख आहे पुढे कोण त्याच्या मार्फतसुद्धा हा चषक हा इथे होणार म्हणजे होणार. बस एवढंच सांगतो. कधी तुमच्याशी असं कधी वागलो असेल आता स्पर्धेदरम्यान, काय कोणाला आवाज चढवून बोललो असेल, पण एवढं लक्षात ठेवा की या स्पर्धेचं बोलण्याचं कारण फक्त एवढंच होतं की ही स्पर्धा म्हणजे या वेळेत संपली पाहिजे, तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. यासाठी हे सर्व मी कोणाशी बोललो असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना माफी मागतो तुमची सगळ्यांसमोर. ठीक आहे, पुढच्या वेळेलासुद्धा हा जोश दाखवा. याच टीम अजून थोड्या वाढू आपण कदाचित पुढच्या वेळेला. आपल्या सूचना आल्यात, मनीषाजींकडनं सूचना आल्यात, आमचे सचिव आहेत त्यांच्याकडनं सूचना आल्यात की पुढच्या वेळेला आपण ही महिलांचीसुद्धा इथे तू भरव. तर आपण प्रयत्न करूया की पुढच्या वेळेला महिलांच्यासुद्धा स्पर्धा आपण क्रिकेट टुर्नामेंट इथे करू. ठीक आहे, एवढंच बोलतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आपली हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान महत्त्वाची मॅच चालू आहे, सर्वांना बघायची आहे, मला पण बघायची आहे, म्हणून हा समारंभ पटापट घेऊया आणि आटपून टाकूया. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र. चला धन्यवाद. आणि जाऊयात पारितोषिक वितरणाकडे. सर्वप्रथम आपण 3rd प्लेससाठी ही ट्रॉफी देणार आहोत.
ज्यांनी आज चांगली कामगिरी केली, कुठेतरी त्यांचा प्रयत्न फसला, पण थर्ड प्लेससाठी त्यांचं नामांकन आहे. ओम साई संघ आपण यायचे. ओम साई. ओम साई संघ ट्रॉफी आणि कॅश प्राइज हे लगेच लावतोय. सो कॉंग्रॅच्युलेशन. रोख रक्कम 20,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी. दोन्ही संघांचा मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. आणि तदनंतर आपण जाणार आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून असलेलं सेकंड पारितोषिक. ज्यांनी आज चांगली कामगिरी केली त्यांची देखील चांगली फाईट होती, पण कुठेतरी तो संघ देखील फायनलमध्ये थोडासा अपूर्ण राहिला. चांगली फाईट केली आणि टीम आहे आई माऊली संघ. आई माऊली संघ आपण यायचंय. आई माऊली. सेकंड पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी. सर्व खेळाडू मयूर आहेत, रोहन आहेत, प्रथमेश देखील आहेत, टीमचे मेंटॉर. त्यांच्या मागे असलेली एक अद्भुत शक्ती. सेकंड पारितोषिकाचा हा ट्रॉफी मिळते. हॅलो, थँक्यू आणि धन्यवाद. संपूर्ण संघाचा आभार. थोडं जागा द्यायची आहे. सेकंड पारितोषिक मिळतंय. आणि ही क्रीडा स्पर्धा सेकंड पारितोषिक मिळालं, एकंदरीत कसं वाटतंय? थोडं हरलं तो थोडं अपसेट आहे, पण नेक्स्ट टाइम नक्की आम्ही फर्स्ट प्राइज मारण्याचा प्रयत्न करू. आणि खूप क्लोज मॅच झाल्या, तरी सगळे चांगले खेळले. त्यांना सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि टुर्नामेंट पण खूप छान होती. आणि बेस्ट जास्त करून तर सुमित दादा, नेक्स्ट वर्षी पण अशी अजून चांगली टुर्नामेंट कर, तर आम्हाला अजून चान्स मिळेल वर यायचा. तर नक्कीच हे होते सेकंड विजेते कॅप्टन. आणि जाऊयात आता वैयक्तिक पारितोषिकाकडे. आता वैयक्तिक पारितोषिकाकडे जाऊयात आपण. या क्रीडा स्पर्धेमध्ये अगदीच सर्वांचं लक्ष लागलंय. आणि सर्वप्रथम उत्कृष्ट फलंदाज आणि ही सायकल देऊन त्याला पुरस्कृत केलं जाणार आहे. विलेपार्ले नगरीमध्ये हा सायकलवरती विराजमान होणारा खेळाडू, संपूर्ण विलेपार्ले परिसर मात्र आता गाजवणारे. आणि अर्थातच कोण असेल? एनी गेस कोण आहे? कोण? आणि प्लेयर आहे आदित्य. आदित्यला जात आहे उत्कृष्ट फलंदाज.
हॅलो, थँक्यू थँक्यू आदित्य, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. आदित्य, 2 शब्द फक्त, जास्त नाही. नाही, टुर्नामेंट तर खूप चांगली आहे. पहिल्यांदा इथे आपल्या सी बाउंड्री खेळायला मिळते, त्यामुळे खूप चांगलं वाटतं खेळून पण. क्या बात आहे. आणि हे होते आदित्य. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, अनेक गोलंदाज होते पण त्यातीलच एक निवडक गोलंदाज इथे नामांकन झालंय आणि ज्याला देखील पुरस्कृत केलं जाणार सायकल देऊन, तो देखील विराजमान होणार. कोण असेल? आणि गोलंदाज आहेत शिवाजी. शिवाजीला मात्र ही सायकल जाते. ओम साई या संघाचा शिवाजी आज जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन शिवाजी. चांगली बॉलिंग आज पाहायला मिळाली. संघ पराभूत झाला फायनलमध्ये, पण 3rd प्लेस मिळाली आहे आणि इंडिव्हिज्युअल प्राइज मिळाले. शिवाजी, हरकत नाही शिवाजी, 2 शब्द निश्चित. छान वाटतंय, बेस्ट बॉलरचं प्राईज मिळालं आहे. आणि टुर्नामेंटचं सांगायचं झालं तर खूप अप्रतिम टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो सुमितदा. आणि ॲक्च्युअली मी सांगू तुम्हाला इच्छितो की माझं क्रिकेट चालू करण्याचं रिझन सुमितदाच आहे. त्याला माहिती नाही आहे, खूप वर्ष अगोदरची गोष्ट आहे. पार्ला महोत्सव चालू होती, माझे वडील मला घेऊन आले होते टुर्नामेंट पाहण्यासाठी. आम्ही सुमितची बॅटिंग बघून आणि एक आमचा संदेश डाकरून आहे, बाबू बोलतो आम्ही त्याला, या दोघांची बॅटिंग बघून अंडरआर्म क्रिकेट चालू केलं. ही वॉज लाईक अमेझिंग प्लेअर, म्हणजे आउटस्टँडिंग प्लेअर. सो त्याच्यामुळेच मी खेळतो क्रिकेट ॲक्च्युली, अंडरआर्म क्रिकेट. आणि टुर्नामेंट खूपच छान करत होतो. थँक्यू त्यासाठी. क्या बात आहे, जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे आणि नक्कीच कौतुक आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आज सायकल आहे आणि सायकल सोबत स्मार्ट टीव्ही देखील आहे. आज डबल आनंद आहे. मॅन ऑफ द सिरीज कोण वाटतं, कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? नाव येऊ दे. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज. अनेकांचे तर्क वितर्क पाहायला मिळत आहेत, अनेक जण नावं कळवत आहेत, पण मित्रांनो नाव तुमचं थोडंसं फसत आहे. आणि इकडे नाव आहे मालिकावीर, ज्याला टीव्ही आणि सायकल दिलं जाणार, तुमचं नाव चुकतंय. आणि इकडे नाव आहे शैलेश, शैलेशला मॅन ऑफ द सिरीज जाते. काय जबरदस्त शैलेश कामगिरी केली आहे. लेफ्टी बॉलर, लेफ्टी बॅटर, सुपर कामगिरी शैलेश. जबरदस्त परफॉर्मन्स शैलेश. वेल प्लेड, थँक्यू. टीव्ही नीचे लो. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू शैलेश. सायकलवरच बस, 2 शब्द. यावेळी जिंकलो आहे, आवाज येतोय काय? हॅलो, यावेळी जिंकलो आहे. फर्स्ट टाइम सेमीफायनलला हरलेलो, सेकंड वर्षी फायनलला हरलेलो. त्यावेळी जिंकलो, आता काय झोप लागणार नाही. घरी आता आईने वडिलांनी मॅच बघितली का? सायकल मिळाली, टीव्ही मिळाली, सर्वांना माहिती झालंय का? नाही झालं ना, घेऊन जाईल तेव्हा समजेल आता. म्हणजे लग्न झालंय काय? नाही म्हणजे लग्ना अगोदर आहेर आला. क्या बात आहे, गेल्या वेळी पण होता. क्या बात आहे, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. आणि जाऊयात आता असलेल्या या क्रीडा स्पर्धेचा हकदार,
ज्यांनी ही क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने प्रत्येकाला प्रश्न होते उत्तरं दिली आणि या असलेल्या महत्त्वाचा करंडक प्रथम पारितोषिकाचा करंडक ज्याच्या नावे केला जातोय तो संघ आहे अर्थातच रोहित कांबळे आणि त्यांचा संघ नवज्योत क्रीडा मंडळ. प्लीज यायचे. रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. हॅलो. वेल प्लेड. या क्रीडा स्पर्धेचा प्रथम बहुमान मिळालेला संघ नवज्योत क्रीडा मंडळ रोहित यांचा हा संघ आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धा 32 संघ आणि त्या संघांमधून क्वालिफाय होत हा विजय मिळवलाय. अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा. वेल प्लेड रोहित. धन्यवाद रोहित. पहिलं पारितोषिक मिळालं रोहित. फर्स्ट प्राइज मिळते. खूप आनंद आहे. आता पहिल्या पारितोषिकाबद्दल काय सांगतो? खूप आनंद होतोय आणि खूप उत्सुकता होती फायनल मारण्याची. 2 वर्ष हरलेलो होतो आणि गेल्या वर्षी सेमीफायनल हरलो होतो, म्हणून यावर्षी निर्णय करून आलो होतो की फायनल मारूनच जायचं. क्या बात आहे. आणि टीमने खूप चांगला सपोर्ट केला आणि टुर्नामेंटचं बोलायला गेलं तर खूप चांगली टुर्नामेंट आयोजन होत आहे. त्यासाठी सुमित दादाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. काय बोलू? मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. चला गणपती बाप्पा. तर नक्कीच यंदाचं हे यशस्वी पर्व इथे मात्र अंतिम हा सोहळा इथे संपन्न होतो असं आम्ही जाहीर करतो. भेटूयात नव्या वर्षामध्ये नव्या पर्वामध्ये एक नवीन वाटचाल घेऊन. क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा तेच आयोजन तेच क्रीडांगण असणार आहे आणि तुर्तास आपली रजा घेतो. मी थांबतो. आपण थांबू नका. आपलं क्रिकेट चालू ठेवा. जय क्रिकेट. जय महाराष्ट्र. जय हिंद. धन्यवाद.